नमस्कार, मी प्रियांका नागने. आत्ताच रिसेंटली आपल्या इस्रो म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन डिपार्टमेंट ऑफ स्पेस भारत सरकार यांच्यातर्फे जबरदस्त अपडेट आलेली आहे. 3 दिवसाचं वर्कशॉप आहे. वर्कशॉप असणार आहे स्पेस सिच्युएशनल अवेअरनेस अँड स्पेस ट्रॅफिक मॅनेजमेंट वरती. 3 दिवसाचं वर्कशॉप असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला या सेंटरला व्हिजिट करायला मिळणार आहे. प्लस तुम्हाला इस्रोचे जी चेअरमॅन आहेत त्यांच्याशी बोलायला मिळणार आहे. त्याच्यानंतर त्यांचे जे अनुभव आहेत ते ऐकायला मिळणार आहे. प्लस तुम्हाला 20 पेक्षा जास्त स्किल्स कव्हर होणार आहेत. म्हणजेच तुमच्या नॉलेजमध्ये सुद्धा वाढ होणार आहे. तुम्हाला इथे लंच प्लस टी हे सुद्धा देणार आहे. हे सगळं तुम्हाला मिळणार आहे. खूप भारी ऑपॉर्च्युनिटी आहे. कसं असतं, हिंदी भाषेत आणि इंग्लिशमध्ये लवकरात लवकर अपडेट पोहोचले जातात, पण मराठीमध्ये लवकरात लवकर पोहोचले जात नाहीत. म्हणून माझा नेहमी प्रयत्न असतो की मराठीमधून हे पूर्ण व्हिडिओज आहेत, जे अपडेट्स आहेत, नोटिफिकेशन आहेत, ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवायचं. तर मी तुम्हाला इथे मराठीमधून सर्व माहिती सांगणार आहे. त्यामुळे तुमच्यासाठी मी एक नवीन व्हिडिओ बनवला आहे, ज्यामध्ये तुम्हाला इस्रोबद्दल पूर्ण माहिती सांगत आहे. म्हणजे वर्कशॉप काय आहे, तुम्हाला जर आवड असेल इस्रोबद्दल, त्यात अजून नॉलेज तुम्हाला वाढवायचं असेल, तर ही संधी सोडू नका. पूर्ण व्हिडिओ बघा. नवीन नवीन काही शिकायचं आहे. एलिजिबल क्रायटेरिया काय आहे, वर्कशॉप कसे अटेंड करायचं आहे, सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती इथे जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. माझा नेहमी असा प्रयत्न असतो की मराठी लोकांसाठी मराठीमधून नवीन नवीन जे जॉब अपडेट्स आहेत किंवा नवीन ऑपॉर्च्युनिटी आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं. त्यामुळे आपल्या मराठी लोकांचं सुद्धा करिअर व्यवस्थित होऊ शकेल. म्हणजे ते सुद्धा व्यवस्थित करिअर करू शकेल. पूर्ण व्हिडिओ बघा, नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आपण पूर्ण माहिती बघून घेऊया. जे आपण इस्रोची माहिती बघणार आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन यांचं वर्कशॉप्स आहे ते 12 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. 12, 13 आणि 14 ऑक्टोबरला होणार आहे. टाइम सुद्धा दिलेला आहे बघा, 9:30 ते सकाळी संध्याकाळी 6:30 पर्यंत. रजिस्ट्रेशन बघा, डेट्स ओपन झाले 15 ऑगस्ट पासून आणि रजिस्ट्रेशनची लास्ट डेट आहे बघा 30 ऑगस्ट आहे आणि त्याचा रिझल्ट आहे ते 12 सप्टेंबरला लागणार आहे. 3 दिवसाचं वर्कशॉप असणार आहे. 20+ टेक्निकल टॉक्स होणार आहे. इंटरॅक्टिव्ह सेशन्स होणार आहे. ठीक आहे, हे आपण पूर्ण माहिती आपण बघून घेऊया. वर्कशॉप ऑन स्पेस सिच्युएशनल अवेअरनेस अँड स्पेस ट्रॅफिक मॅनेजमेंट आहे. याचा अजेंडा काय असणार आहे बघा, 12 तारखेला आणि 13 तारखेचं दिलेलं आहे बघा. 12 ऑक्टोबरला इनॉग्रेशन होणार आहे. त्यानंतर तुम्हाला टी ब्रेक होणार, लेक्चर होणार आहे, लंच होणार आहे. त्यानंतर 13 ऑक्टोबरचं दिलेलं आहे बघा, मिशन ऑपरेशन्स कॉम्प्लेक्स आहे. हे पूर्ण बॅच 1 बॅच 2 असे डिवाइड केलेले असणार. त्यामध्ये तुमचं जे वर्कशॉप्स होणार आहे ते पूर्ण होणार आहे. त्यानंतर 14 ऑक्टोबरचं इथे दिलेलं आहे. 3 दिवसाचं वर्कशॉप आहे. तुम्ही ही संधी बिलकुल सोडू नका. तुम्ही जर इथे इंटरेस्टेड असाल, इस्रोची माहिती आहे आता रिसेंट इथे आपण बघूया अप्लाय कसं करायचं आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, पूर्णपणे आपण माहिती बघून घेऊया. तुम्हाला इथे जर रजिस्टर करायचं असेल तर तुम्ही इथे नक्की रजिस्टर करू शकणार आहे. पण इथे त्याआधी तुम्हाला एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे हे बघून घ्यायचं आहे. हु कॅन अप्लाय आहे, अबाउट वर्कशॉप दिलेला आहे. वर्कशॉपमध्ये इथे तुम्हाला स्पेस सिच्युएशनल अवेअरनेस सांगणार आहे, स्पेस ट्रॅफिक मॅनेजमेंट बद्दल सांगणार आहे. त्याच्यानंतर इथे एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे ते आपण बघून घेणार आहोत. हु कॅन अप्लाय बघा, इथे ओनली इंडियन नॅशनल्स, म्हणजे इंडियन नॅशनल आहे, परस्युइंग देअर कोर्सेस फ्रॉम कॉलेजेस इन्स्टिट्यूट, म्हणजे इंडियन जे स्टुडंट्स असणार आहेत ते अप्लाय करू शकणार आहेत. गव्हर्नमेंट रेकग्नाइज बाय बोर्ड्स एजन्सीज ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, स्टेट गव्हर्नमेंट आर एलिजिबल सांगितलेलं आहे. BE BTechचे स्टुडंट इन 4th इयर ऑर अबव, म्हणजे 4th इयरला किंवा अबव असेल तर BE BTechचे स्टुडंट्स तुम्ही कोणतेही कोर्स असू द्या, म्हणजे कोणतेही ब्रांच असू दे, तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहे. ME MTech MSc स्टुडंट बिलॉंगिंग टू ऑल ब्रांचेस, हे सुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहे. फुल टाइम पार्ट टाइम PhD स्टुडंट्स असेल तरी सुद्धा अप्लाय करू शकणार आहे. परस्युइंग रिसर्च इन स्पेस रिलेटेड एरियाज, मॅथ्स, फिजिकल सायन्स अँड इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, फॅकल्टी मेंबर्स ऑफ इंडियन अकॅडमिक इन्स्टिट्यूट, हे लोक सुद्धा इथे अप्लाय करू शकणार आहेत. आता इथे सीट अलोकेशन कसे होणार आहेत बघा. तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन करताना हे फॉर्म भरायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे एक्झाम्स घेतले जाणार आहे. म्हणजे काय एक्झाम म्हणजे काय, इथे 60% फॉर सिलेक्शन, अकॅडमिक परफॉर्मन्स असणार आहे. इथे टोटल 200 पार्टिसिपेंट्स सिलेक्ट होणार आहे. ते पण कसं, BE BTechचे 80 सीट्स, ME MTechचे 60 सीट्स,
PhD चे 40, फॅकल्टी 20 असणार आहे. ठीक आहे. डायरेक्ट सिलेक्शन्स असणार आहे. सिलेक्शन फॉर पार्टिसिपंट्स विल बी ऑटोमॅटिक इफ द नंबर ऑफ ॲप्लिकेंट्स आर फाउंड, म्हणजे जर लेस दॅन द अलोकेटेड सीट्स इन अ कॅटेगरी, म्हणजे काय, जर कॅटेगरी जे सीट्स दिलेले आहेत त्याच्यापेक्षा जर कमी जर असतील तर ते डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे. If the selected, the waitlisted candidates will be intimated by email on later date to join the program. आणि ते नंतर मेल द्वारा तुम्हाला सांगितलं जाणार आहे. सिलेक्शन प्रोसिजर बघा, फॉर स्टुडंट 60% फॉर सेक्शन अकॅडमिक परफॉर्मन्स असणार आहे. 40% हे ऑनलाईन क्विज मधून होणार आहे. अकॅडमिक परफॉर्मन्स असणार आहे पहिलं जे आहे ते 60% मधून. ते म्हणजे काय, तुमचे ओव्हरऑल 60% असणार आहे का तुमचं ते चेक केलं जाणार आहे. इथे आपण बघून घेऊयात. BE BTech overall percentage of marks obtained in all first 4 semester for first 2 years हे केलं जाणार आहे. त्याच्यानंतर ME MTech साठी MSc साठी सेम असणार आहे. PhD स्टुडंट सुद्धा सेम असणार आहे. त्यानंतर ऑनलाईन क्विज घेतली जाणार आहे. 40% असणार आहे इथे वेटेज, आणि तिथे 20 क्वेश्चन्स असणार आहे जनरल अवेअरनेस वरती. ठीक आहे. हे पूर्णपणे सिलेक्शन प्रोसेस झालेलं आहे. द ऑनलाईन क्विज कॅन बी अटेम्प्टेड ओनली वन्स बाय एव्हरी पार्टिसिपेंट. इथे सांगितलेलं आहे एकदाच फक्त तुम्ही इथे अटेम्प्ट करू शकणार आहे. इच करेक्ट आन्सर विल कॅरी 2 मार्क्स, आणि इथे निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे, आणि करेक्ट मार्किंग साठी 2 मार्क घेतले जाणार आहे. फॅकल्टीचं कसं सिलेक्शन होणार आहे. द फॅकल्टी मेंबर्स ऑफ इंडियन अकॅडमिक इन्स्टिट्यूट विल बी सिलेक्टेड ऑन बेस्ड ऑन द मार्क्स ऑब्टेन ऑन द ऑनलाईन क्विज. जे फॅकल्टी आहे त्यांच्यासाठी जे क्विज मध्ये मार्क असणार आहे ते कन्सिडर केले जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला जर वर्कशॉपसाठी रजिस्ट्रेशन करायचं असेल तर इथे रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक पेज ओपन होऊन जाईल. पेज ओपन झाल्यानंतर इथे जर ऑलरेडी अकाउंट असेल, तुम्हाला लॉग इन करायचं असेल, नसेल तर तुम्हाला इथे रजिस्टर वर क्लिक करून तुम्हाला हे पूर्णपणे भरायचं आहे. तुमचं फर्स्ट नेम असू द्या, मिडल नेम, लास्ट नेम, मेल, फोन नंबर, पासवर्ड, हे सर्व तुम्हाला माहिती भरून घ्यायची आहे, आणि इथे रजिस्टर वरती क्लिक करायचं आहे. खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे, इस्रो कडून मिळणार आहे, वर्कशॉप आहे. त्यानंतर इथे तुम्हाला पूर्णपणे ट्रेनिंग दिलं जाणार आहे. हे पूर्ण माहिती आहे. तुम्हाला जर इथे अटेंड करायचं असेल तर नक्की इथे अप्लाय करा. अप्लाय केल्यानंतर तुम्ही जर इथे एलिजिबल असेल तर नक्की रजिस्ट्रेशन करायचं आहे. 3 दिवसाचं वर्कशॉप आहे बघा. रजिस्ट्रेशन ओपन झालेलं आहे. लास्ट डेट बघा 30 ऑगस्ट आहे. सो इथे नक्की अप्लाय करा. खूप मोठी संधी दिलेली आहे, सोडू नका. त्याच्यानंतर जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच दररोज नवीन अपडेट्स देत राहीन मी मराठीमधून. जे काय अवेलेबल जॉब्स असतील, वर्क फ्रॉम होम जॉब असू द्या, गव्हर्नमेंट जॉब असू द्या, असे वर्कशॉप्स असू द्या, हे पूर्ण माहिती मी तुम्हाला देत जाईन. थँक्यू.